डेपुटी त्या गावात आपले एवढे लग्न झाले त्या सगळ्यांच्या विवाह नोंदण्या होत्यात का रे तिकडं? आता काय घरी जाऊन सांगू का मी? हा चर्चेला कळायला नको का? ते पोरं झालो रे तिथेच पार नोंदायला. तुम्ही दौंडी द्या ना मग. अरे ठीक आहे, ग्रामपंचायतचं काम दौडी देत असतात काय? तर जास्त त्याला कळू नये की एवढं शासन प्रत्येक गोष्टीला हे करते. विवाह नोंदणीचे हे लावून घ्या. पण माणसात बार 2-3 पोरग झाल्यानंतर लोकांना गरज पडती तेव्हा लावून घेते. थोडे लोक जरा थोडे जडच आहेत, तरी मला वाटत दौंडी बिवंडी किंवा कोणाला तरी सांगत जायचं झाले तेवढ्याला आठवणी करायच्या, ते विवाह नोंदणी करत जायची. बाबा हे दाखले हे झालं ना, हे करायला पाहिजे बरं का. मोठ्या वेळेचे काम नाही तर तू बिजीच असतं म्हणा. आता मस्त तुम्हाला सांगू का, आता दौंडी हा प्रकार कमी झालाय. ग्रुप तयार केलाय ग्रामपंचायत, त्याच्यावर आम्ही एखादं सूचना टाकतो आम्ही की आज असाचा फॉर्म भरायचा, आज असं करायचंय. त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. पण एखाद्या ग्रामपंचायतमध्ये भांडणं झाले याचा जर एखाद्याने मेसेज टाकला ना तर तो इतका व्हायरल करतात की भयानक. याला बोलला, याला त्याला बोलले, एखाद्या ग्रामपंचायतमधून येऊन शिव्या दिल्या, हे व्हायरल करतात. पण एखादी सूचना ग्रामपंचायतनी मांडली, उपसरपंच टाकली, सरपंच टाकली, त्याला कोण नाही बरोबर आहे का नाही? भाडे वसुल्या, कर वसुल्या जरा थोडं जडच असते, पण त्याचा आपलं दौंडी बिवंडी थोडं लक्ष ठेवा. कुठं लक्ष ठेवता अण्णा? तेवढं शक्य आहे तेवढं. आता आपलं काम आहे, आपण जबाबदारी घेतल्यात गावाच्या खांद्यावर मांडल्यावर करी जायचं. बरं मी काय म्हणतो ऐका ना, मला थोडी गणगणी गाड्या, मी मळ्यात चक्कर मारून येतो. मला सांग झाल्या आता मी घरी घोर जाऊन सांगू का तो लग्न झाले दुसऱ्या दिवशी नाव नोंद नाही सांगायला पाहिजे, डिस्टर्ब होईल ना ते. अरे डिस्टर्बचं जाऊ दे तिकडं, पण जेच त्यांचं काम आहे ना हे. हा मग अण्णा बिले ह्याचे आहेत बरं का डेपुटी, तुमचा लय जिगरी मित्र आहे अण्णा. पण अण्णा विषय सांगू का तुम्हाला? काय सांगू का? तू जर इथून तुमच्या संग बोलून गेला ना तिकडं लगेच त्याला काय काम आहे अण्णाला, त्याचं मिलीन तिकडे काम करतोय. आपला मोकळाच ना अण्णा गावात, कोणाला काही बी कान भरितो अण्णा माझ्याविषयी. मग नाही रे काय तुमच्यापासून उठून तर तिकडे गेला ना लगेच अण्णा म्हणतो ते डेपुटीला काय सांगावा, म्हणतो डेपुटी काही कामच करीत नाही, त्याला कशाला तुम्ही खुर्चीवर बसलं, ते विषय असा लय पैसे खातो, लय आमक करतो, लय तमक करतो, लय सांगतो भाऊ. घाबरे अण्णा का पैसे खायचं काय म्हणत मला वाटत नाही भाऊ हे खरं. हा खरं वाटत नाही? एखाद दिवशी कळण खरं आहे का खोट. मग अण्णा भारी आहे, माया पैसे लय गोड गोड बोलतो, नामा करतो, मग तिकडे गेलो असं करतो काय? तुम्ही त्या दिवशी साधा भाऊला कागद दिला होता का नव्हता दिला? तेव्हा हटकून तुला कागद देत नाही साधा भाऊला म्हणला ना, मी ना हटकून कागद देत नाही, तो विरोधात चलतो सगळा. आईला हे बरोबर नाही राव. मग मला एका तोंडावर एक बोलायचं माग एक बोलायचं. मला सांगा अण्णाचं किती ऐकतो तुम्ही? कोण ऐकतो? सख्या बाबत तरी कुणी ऐकत आहे का? अयो तुम्ही ऐकता? मग त्या दिवशी तर ते पाराव सांगत होते मा डेपुटी ऐकत नाही, मी 17-12 सांगू दमलोय, मा नळाला पाणी येत नाही म्हणून. तू तोंड काय शिवलं होतं काय? तू ऐकताच मी कधी अण्णाचं किती शब्द झेलू तुम्ही अण्णाचं पडोस तर आवधी. आपण मी नळाला हात लावून बघितलं तर कुठं पाणी येतच नव्हतं, पाणी सोड काही कुठे भरसतो काय म्हणलं अण्णा? मला पाणी टाइम येत नाही, मला पाणी इथं प्यायला भेटत नाही, मला हांडा घेऊन जावा लागतो. डेपुटी काय कामाच राहिला नाही, त्याला मतदान करू नका. मला काय भाऊ नाही सांगायचं काम आहे तुम्हाला. भारीच राव. हा कितीतरी अण्णाचे काम केले तुम्ही. अण्णाचं कोणचं काम करीत नाही मी. ते नवीन नळ बसून दिले तिथं. मला काय करायची तिकडे तुमची निळकाना अशी ना. अरे निळणाचं नाही भल्या माणसं, मी अण्णाचं काय ऐकत नाही, प्रत्येक शब्द अण्णाचा ऐकतोय. मला म्हणते चल नामा इकडं, चल नामा तिकडं, आणि काही गोष्टी मला अण्णाच्या पटत नाहीत काही सामाजिक दृष्ट्या, तरी मी करतो. मला सांग त्यांचे जुने विचार आहेत बुरचटलेले, मग आता त्या पद्धतीने सारखं चालून जमन का? काही नवीन याच्यात ऍड करावं लागतं, मला काम करावं लागतं, तरी मी ऐकतो बरं का त्यांचं सगळं जुनं ऐकून घेतो आणि त्याच्यातून मार्ग काढून हे करतो. आणि हा माणूस बाई निर्णय शिकतोय. मला काय करायची भाऊ, तुम्ही तुमचं बघा. जाऊ डेपुटी? हा जा. ते म्हणतात ना लय ऐकायला गेलं का माणूस धावत आहे, ते असंच झालंय भाऊ. हे रे अण्णा सदा भाऊ इथं बसले काय? बसलो इथं. साखर 1 किलो करा बरं का, आणि चहा पत्तीच पोडा द्या. काय म्हणता मग? काय नाही काय नाही, डेपुटी माग चालला होता तू? चाललो काय, त्यांनी आवाज दिला म्हणून बसलो होतो. आपला त्यांना अशीच माणसापासून माणसं काढायची सवय. याला आवाज देते, त्याला आवाज देते, त्या अण्णाला बागलात घेते, आबाला बागलात घेते. खरंय ना, काम तर एक नाही धाडायचं, पण नुसतंच कडक कपडे घालायचे आणि छातीत आणून हे करायचे. आता तर काही नवीन ऐकलंय म्या. काय? डाएट केलंय म्हणली. डाएट कायच? डॉक्टरने सांगितलंय वजन कमी करायला. आणि केळून सफरचंद बदाम ती काळी खारीक याने कुठे डाएट होते असती का? हे डेपोटीचं म्हणजे एखाद्या दुप्पट खाशी असा कार्यक्रम चालू आहे. करे. आणि त्या ग्रामसेवकाला यायचं जवळ
लोकांचे काम आणून पाडायचे, एवढाच कार्यक्रम आहे. एक माणूस चांगलं म्हणत नाही, उगं काय हे पदावर आहेत म्हणून लोक शालू ठोकीत आहेत. जेव्हा ते ना ग्रामपंचायतीला असे उलटे पडत ना, हा राम राम नाही घालायचे यांच्याकडे. यांचे बघून घ्या गोगोल तू केसो अयो, छातीतच काही हिंद केसरी चाललाय. खरंय ना. अरे जालू, माणसाने कसं नमून राहावा. हा त्यांचं नुसतं याच्यावर तोंड टाक, त्याच्यावर असे डोळे इंगळे पिंगळे करायचे, नुसते रागे रागे. हे काय वागणे झाले का? डेपुटी आहे अशी आणि तुम्ही त्या तशी एका माळीची मनी. थोबाड फोडू का? काय झालं ते तुमचं सांगा ते आणि तुम्ही त्यांचं सांगा. तुम्ही बरं आहे भाऊ तुमच्या दोघांचं. काय माझं चारित्र्य आहे ना असं एकदम नितळ पाण्यावानी आहे, क्रिस्टल क्लिअर. अहो तुमचं असं ना का नितळ पाण्यावानी, पण ते गढूळ पाणी करतात ना त्यांच्या तोंडानी. ते चारित्र्य आणून करीत आहे ना, उद्याचा भावी आहे ना मी सरपंच. खरंय. हा काही बोलत येत राव तुमच्या विषयी माग माग बोलत येत, मग तोंडा बोलायची हिंमत आहे का? माग तर बोलत येत बायवानी. काय काय बोलत येत? काय काय बोलत येत म्हणजे ते म्हणते तर पुढं काही काम असलं ना साधा नुसतं आडकाठी घाली तू भाऊ. आड काठी घाली तू? हा लय बोलत येत, पण आता एवढं नाही सांगत भाऊ. मला काय करायची तुम्ही तुमचं बघा. हा का? हा आड काठी तर घातली नाही, आता काठी नाही फडच घाली तो आडू. राहीन का ते? ग्रामपंचायत बंद करून टाकी. ग्रामपंचायत म्हणा ना मग. हा मग त्या आईला वाला एवढं चांगलं देवासारखं वागून सुद्धा नाव ठेवते डेपुटी. बघू तुझी एकदा येतील का तरी तावडीत, मग बघतोच. फक्त खरं हॉटेल तू थांब. मला काय करायची भाऊ तुम्ही तुमचं बघा. मी आपला जातो. मला कुठं खोड्यात टाकीता तुम्ही? खोड्यात? कोड्यात खोड्यात होय. आपले त्या साखर आणि ते 1 किलो भाऊ. कर शंकर, बस बस लय जादा झालं काय तुला? हा? हा लय जादा झालं तुला? पुरुषोत्तम काय गरम झालाय तू जरा. गरम झालं म्हणजे काय काय माती खातो तू माझ्या माग? अरे ही भानगडे होय. आणि तू नाही माती खात का? मी काय माती खाल्ली? अरे तूही माझ्या माग याला काढी त्याला काढी, त्याला वाईट सांग, शंकर्या असाचे तो तसाचे, अण्णा नीट मस्त सांगतो तू बी. आणि तू नाही सांगत का ते गेला का? ते गेला रे, ते आला रे, आणि त्याला काय उद्योग नाही करे, आणि कोणते उद्योग, आणि तुलाही उद्योग करतो का? ते पोट्ट तिकडे करतं आणि इकडे लोकांना सांगतो का माझ्याविषयी? तुलाही मस्त माझे नको तू बोलू. नको तू तू मस्त ते सांगत सांगत जाऊ आम्हाला. काय आलं का मायला? तुझ्या लक्षात? आणि या 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 या, हे खाल्लं. सदा सदा हे बसतो. आबा हा लयच मग काड्या टाकायचं काम करीता. कोणी सांगितलं तुला? आणि तू नाही काढीत का, काड्या टाकीत का माझ्या माग? मी गेल्यावर म्हणतो अण्णा असा अण्णा तसा. सदा तर माझ्याही विषयी मस्त बोलतो आबा, दुसऱ्यासोबत. नाना हा. तुम्ही लयच असा उखळात कुट्टी तर तुम्ही आणि माझी डिपुटी पैशी. अरे सदा भाऊ तूही मस्त काड्या करतो भाऊ. अरे म्हणजे आमच्या तुम्ही लय- आमची कुटावली होती, अरे तू सारे उखळायची सांगत आहेत. मला माझ्या कानापर्यंत येतं बर का. तुला वाटत असन लय अहो, सोजीवळ आहे. कानापर्यंत येतं काही नाही. नाही तूही मस्त माझ्या काड्या तुम्हाला म्हणलं करतो. कोण? मी काड्या केलेलं कोण म्हणलं तुम्हाला? मस्त काड्या करतो हा, मस्त माझ्या. काढेस. मग मी काना मागं टाकून देतो तुम्हाला म्हणलं कोण? जाल्या म्हणला मला. तुम्हाला मलाही जायलाच म्हणलंय ना. कळत नाही का? कानापोत होतात गोष्टी. आल्याचे गोष्टी याच्यात कानापोत सदा. आणि काना पुढे जरा कान हलके नका ठेव. त्या डेपोटीला फोन लावितो. थांबा. हा, लाव, कोणाला आणि फोन साधा लाव, हे. तुझ्याविषयी कधी काही बोललेलं नाही बरं का? परत बोलत नको जाऊ. मस्त बोल. हॅलो डेपुटी, मंदिरापाशी या त्या जालेला घेऊन त्या काळ्या तोंडाला. काय काम आहे? काम आहे. आवाज झाला काय झालं? हॅलो काम आहे महत्वाचं. इथं आपण आण नाही, मी एकटा नाही. आवाज चढावा लागेल इथं. हा खरं खोटं करायची वेळ आहे. त्या जालेला घेऊन या. मारामारे वाले तुम्हाला इथं. मारामाऱ्या यायचे नाही तर एकामेकाच्या नुसत्या ही करायच्या. आणि तुम्ही वय झाले ना. अरे, वय झाली- मोठे घालिता. अरे, शांत बसत जाण जरा अरे हरिपाठ. वय बी झालं तर कोण कोणाची कमीपणा करून घेईन का? हो, मस्त तुझ्या भाऊ, मागे काय आम्ही मला- बोलल्यावर तुला सब हे होतं. मिरची कशी लागली तुला आणि तो आमच्या मागे बोलतो तवा? गावात कोणी- तुमच्या बद्दल बोललेलं नाही बरं का मी. मी बी बोललेलं नाही बरं का? आणि मग कस काय म्हणता बोल? तुम्ही घेतो आओ. काय झालं? काय झालं? अरे डेपोटी तुम्ही बस त्याने बसा. काय बसा यार, आता. यांना काय बोलावलं? झालं? काय केलं आम्ही आता? ठेवलंय शाना माणूस असं तुम्हाला वाटलं काय? होय हा? काय रे? काय कशाला बोललं मला? कोण 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 म्हणलं तुम्हाला वाईट आहे? अरे हे डेपोटी पण माझ्याविषयी वाईट बोलतोय कोण म्हणलं तुम्हाला ते? कोण बोललं? हे काय हेली सांगितलं तर. माझ्याविषयी बोलला, तुझ्याविषयी बोलला, यांच्याविषयी बोलला. हे म्हणते या आबाला उद्योग नाही. आणि अण्णा तुम्ही मला सांगा लय छान आहे का? तुम्ही माझ्याविषयी नाही बोलू का त्याला? हा मग हा
काय काय म्हणले आल्यापाशी तो माझं ऐकत नाही हे ऐकत नाही ते ऐकत नाही. काय ऐकलं नाही हो तुमचं? माग माहेर तोंडवर लय गोड गोड बोलतात, माग त्याला बोलत होय माझ्यापाशी. काय म्हणले डेपुटीला? डेपुटी काय म्हणतो ते मला? त्याला काय विचारतो? मला म्हणला सध्या माग तुम्हाला शिवाय देतोय. विचार केला? म्हणला मला डेपुटी शिवाय देतात ए, मागं. गावात म्हणलो रे मी तुला शिवाय देतो म्हणून मी. डेपुटीचा कवा काय बोललो ए झाल्या तू? अरे अरे ह्यो नारद आहे कळीचा. ए, तुला कोण सांगितलं रे? कोणी म्हणजे हे मी याला नाव ठेवतो, त्याला त्याला ते मला नाव ठेवते. येतं कुठं जाता? ह्यो त्याला गे नारद आहे कळीचा. अरे मी कवा डेपुटी आणि असं करून केलं. हो सोडा, मी काय नाही सांगितलं, जे आहे ना तेच सांगितलंय मी. डेपुटी जे तुम्ही माग बोलले ना तेच मी साधा भाऊला सांगितले. आणि साधा भाऊ तुम्ही ते दिवशी बोलले होते की मला दुकाना पुढं, मी तेच जाऊन डेपुटीला सांगितले. अरे अण्णा तुम्ही उठून गेले ना, ते डेपुटी तुमच्या विषयी जे बोलले का तेच मी तुम्हाला येऊन सांगितले. तुम्ही जाऊ डेपुटी विषयी बोलले का तेच डेपुटीला जाऊन सांगितले. आणि तुम्हाला बी काय चुकलंय माझं? तुम्ही ना एकत्र चहा प्यायला आले का तोंडावर लय गोड बोलतात, माग जर गेले ना एक नेहरूच्या विषयी खार खातात. अण्णा उठून गेले की लगेच अण्णा विषयी खार खायचं. काय चुकलंय माझं डेपुटी सांगा ना तुम्ही? हा बसा तसेच, जातो निघून मी. येड ये येडं आहे आवा, पण आपल्याला शहाणपणा शिकून गेलंय ती. बरोबर आहे साधा तो. आपण त्याला येडं म्हणतो भोळं म्हणतो, पण ती येडं नाही ते छान आहे. मला सांगा काय चुकलं हो त्याचं? बरोबर आहे त्याचं. आपण असे लोकांच्या कार्यक्रमात गेलो कुठे गेलो तर लय चांगलं, साधा चांगला, अण्णा चांगला, आबा चांगला. पण एक एक उठून गेलं का त्याच्या मागे निंदा करायला चालू होतो. अण्णा तर माझं मत चांगलं आहे, पण अण्णा उठून गेला का त्याच्या कमी सांगायला चालू करतो. साधा तर माझं थोडं झालं का साधा विषयी करत बसतो. मला एकच म्हणायचं की जे आपण तोंडवर आणि जे एकमेकाचे चोग असल्याने बोलतो ना तेच मागं बोलायला पाहिजे. याच्यामुळे काय हो राहिलं माहितीये का? आपण बोलतो ते आणि करतो ते असं व्हायला लागले. तोंडावर गोड आणि माग नाही होते बरं का. टाळलं पाहिजे. नाही ना, भारीच भरला तो. आणि काय झालं माहितीये का? ह्या निंदनामुळे ना एकमेकांच्या मनात पापचा एकमेकाविषयी विष व्हायला लागला. सदा मी मग सदा संग गोड बोलतोय, पण सदाच्या मनात माझ्या मनात याची कटकरे पुढे मला असं बोलला होता माग बोलून दाखवित नाही, पण ते मनात राहते. कलुषित मन होते त्याच्यामुळे ओके ना, आतून सगळे धोके चालू. तोंडावर बोललेलं बरं, पण माग कुचिने केलेलं चांगले नाही. तो ज्याला येडा होता पण चांगलं शिकून गेला. यातून एकच धडा घ्या, आपण जसे समोर बोलतो तसेच माग बी बोला. एकमेकाविषयी काड्या करू नका. अगदी बरोबर आहे. चला तू गेला शहाण पण शिकून आता प्रयत्न करीतो मी आता मागे चांगलं बोलायचं. असं होतंय भाऊ बरं का. अरे मोकर भांडणं झुपले होते आपले. नाही नाही तुम्ही चाल काय भानगडे पाहुणे रावळे कुठे गेले? अजून तयारी नाही, टाइम होत आलाय ना. कुठे गेले ते सगळे पाहुण्याचा? याच टाइम झाला आता नवरदेवाचा. जालो अय जालो, काय भानगड नावरावर नाही काय नाही. कुठे गेले पाहुणे रावळे? नवरदेवाचा याच टाइम झाला ना. डेपुटी अण्णा तुम्हाला एक बोलायचं होतं. काय रे? चला साईडला चला. काय डेपुटी अण्णा मला सांगायचं होतं. काय? ती पोरगी ना कोणची पोरगी? अहो नवरी. अयो कधी रे? अयो सकाळी पाठ. मग आता माहित झालं सगळं माहित झालं? हा सगळ्यांना नाही माहित झालं, नवरीच्या घरच्याला म्हणजे सगळ्या घरच्यांनाच माहिती फक्त. बाबा बाबा बाबा, अरे काय राडा झाला रे. हा मनोरीचा बापन ते तिकडे बसले पलीकडे घरात, पलीकडे रूम मध्ये बसले. बरं बरं नीट आहे का? मग चक्कर येऊन पडली. अरे काय पेडा केली या पोरीनं काय. हो अरे आता ते काय त्या बापाच्या त्या जीवाची हाल घालत. पाहुणे रावळे बोलले तर कोणाला आता बोलू नको. चला कुठे येतं? तिकडे बसले. दाजी नका काळजी करू. आता काय आपल्या पुढे काय सांगा बरं. आता बरं आहे का दादा? बरं आहे ना? बरं वाटतंय थोडं त्यांना आता. काय करणार डेपुटी तुम्ही सांगा काय करावं मी आता. हे बघा आता हे झालेल्या याला परिस्थिती तोंड द्यावं लागेल. हो आता पर्याय नाही. असं काय माहित होतं पुढचं अशी गोष्टी माहित होत्या का तुम्हाला? काही थोडीफार कल्पना होती का नव्हती? काहीच डेपुटी साहेब. हो लहानची मोठी पोरगी केली, काय म्हणून केलं नाही मी तिच्यासाठी. मागचं ऑपरेशन करून आणलंय, अटॅक झाला आता परत ही अशी परिस्थिती काय सांगावा. हो पैसा गोळा केला, आता त्या पाहुण्याला काय म्हणून तोंड दाखवायचं मी. पोरीला इतका जीव लावला, तिला म्हणलं पुण्याला शिक्षण झालं तर पुण्याला पाठलं होतं. काय सांगावं आता. आणि असं करून बसली, एवढं मोठा राळा घालून ठेवला.
हा तुमच्याकडे चालतो बघा मी नाही का ते आपण हे केलं होतं मंगळ कार्यालय केलं होतं बघा. तुम्ही सांगा डेपुटी. अहो लय केलं या मुलांसाठी, मी लय केलं. आणि या पोरीने असा घात केला असं वाटलं पण नव्हतं ना मला. पोरी सारी इज्जत घातली व आमचीवाली. काय सांगू नाही थोडा धीर धरा. आमची गेली आता पाहुणला काय तोंड दाखव सांगा. दादा मला काय म्हणायचं माहिती, उलट तुम्ही याला दवाखान्यात न्या. दवाखान्यात जाऊ आपण, पण बेकार झालं डेपुटी. जालू आता काय करायचं. पुढं तोंड दाखवायची जागा नाही राहिली. अण्णा बरोबर आहे, बापाच्या जीवाला काय वाटतंय आपल्याला नाही समजू शकत. आता ते म्हणते लेकीसाठी लहानपणापासून काय काय केलंय, आता ते आपल्याला बी आठवतंय ना. हो ह्या पोरांसाठी या माणसानी किती कष्ट उपसले. अहो 1 एकर इकून टाकलं मी ते. मला माहिती आहे ना चांगलं स्थळ, ह्या स्थळासाठी या माणसाने 1 एकर इकलं, हे मोठं चांगलं नोकरीवालं स्थळ आलं म्हणून. हा आणि आज या पोरीनं तोंड दाखायला जागा नाही ठेवली, किती बेकार गोष्ट आहे. सारे आनंद देऊ पण निर्जन पडलं सगळं. आता तिच्यावर देवी निघालाय, काय सांगू काय तोंड काय दाखव उत्तर सांगू. द्यायचं काय बरं सांगा ना. आपलं तर झालं पण ते पाहुण्या पोराचं बी किती अवघड आहे आता. सोपं नाही ना, त्याला बी बट्टा लागला. आता लहान पोरगी परत तिचं कसं होईल. आता हिने असा बट्टा लावला. दुसऱ्या पोरीचं कसं व्हायचं. काय नाही पण धीर धरावा लागेल बरं का. धीर सोडू नका. हे बघा, झालं. आता हे बघ काय पर्याय नाही, काय बऱ्याच घटना घडत आहेत. हे बघा आता विषय नाही, आम्हाला माहिती तुमचं दुःख, आता आम्हाला बी नाही कळू शकत ते, कारण की जो छोटी लेकीचा बाप आहे त्याच्या जीवाला माहिती लहानपणापासून लेख वाढलेल्यानंतर काय काय कष्ट लागत आहेत. आणि लेख सोडून जायचं याचा विचार माणसाला यास नका रडू नका. तुम्ही धीर धरा. आता जर सापडले ना ते तर पहिला मारणार गाडी. असं ना करू दाजी. दाजी हे चुकीचे विचार आहेत आपले. तिने केलं. मला सांगा 1 मिनिट, आपण शिकवली सवरली, तिला कळायला पाहिजे होतं की आपण आपल्या आई वडिलांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आपल्या बापाने वावर इकलंय, आपल्या लग्नासाठी एवढा खर्च केलाय, तर आपण आपल्या बापाला विश्वासात घ्यावा. मला हे नाही करायचं, मग कुठेतरी आहे मी त्या संग राहीन चुकी सांगायला पाहिजे ना. खरंय न सांगता असं केलं मला किती त्रास आहे. आणि आपण जर अशी भाषा करायची म्हणलो हे चुकीचं आहे. त्या शेवट तिचा विषय, पण तिने विचार करायला पाहिजे होता 100% बापाचा. खरंय बाबा. पाहुणा रावळात काय इज्जत राहिली सांग. बरं हे बघ पाहुणे, कायदा हातात घेऊ नका. काय गोष्टी होत्या त्या आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊ. हो आपलं आता शहाणे सुरते तुम्ही उगा कोणाच येतो 2 याच्यात भांडणं करून उगा याला मारून त्याला मारून आता गोष्टी होणार नाहीत. आणि हे बघा दाजी तुम्ही धीर धरा. आता तुम्ही ना तुम्ही हे करू नका. आता धीर तरी कवर धरायचा. नाही धीर धरा. हे बघ या गोष्टी होत असतात, पर्याय नाही काही गोष्टीला. आता डेपुटी आता ती वरडेन नवर देऊन काय सांगू आता तुमच्या मोठ्या नाही आम्ही बोलू अन्न नाही 4 माणसं. मी काय म्हणतोय 4 माणसाला घेऊ आम्ही सांगतो त्यांना. घटना घडत असते त्याला उत्तर आहे. अहो अण्णा मला सांगा ना, आता सुपारी झाली, बस्ता झाला, हे पोरांना कळत कसं नाही. या आई बापांनी परत अख्ख्या पाहुण्या रावळ्यात पत्रिका वाटल्या, सगळं पाहुण्या रावळे जमले, तर सांगायचं काय आता या गोष्टी. अरे ह्या मोबाईलने वाटोळ केलं पोरांनी. आई बापाचा थोडा विचार करीत नाही. तर आई बापाने आपल्यासाठी काय कष्ट उपासले, आपल्याला शाळा शिकवली. आपल्या टायमाला ते होते का अशा गोष्टी. या डेपुटी पुण्याला पाठले होते शिक्षणाला. आता मला माहिती नाही, मला माहिती अहो ह्या माणसाने दुसऱ्याची स्वतःची जमीन करून दुसऱ्याची वाटेची करायचा. पाठ 5ला 6ला माणूस किती बाऱ्या वावरात बघितलाय. लय कष्ट कर, इज्जत घातली. तुम्ही पाहिलं सगळं मी काय काय केलं आणि काय नाही. धीर धरा. तर हाताच्या फोडाप्रमाणे जपतो आपण आपल्या लेकराला. लेकराने थोडी बापाची किंमत करू नये का. विचार तर करावं काय करतोय आपण. म्हणजे शिकली सवरली मोठी झाली, मग तिला किती आपण पाऊल काय टाकतोय, त्याच्यामध्ये काय परिणाम होतील, समाजात आपल्या बापाला वावरायचंय, घरच्यांचं काय होईल याचा विचार केला पाहिजे ना. घटना वाईट. तुम्हाला काही थोडीफार आता तुम्ही लेखे लक्ष द्यायचं काही कल्पना नव्हती तुम्हाला. आता आपला तरी काय पूर्ण अगोदर काहीतरी सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग काढला असता. तिच्या आईला तरी सांगायचं नाही कमीत की आमच्या वहिनीला सांगितलं असतं ते झालं असतं बाया तरी ते बी माहित नाही. अण्णा काल आता ह्याच्या पोरांना हेच चालू आहे. हो ह्या मोबाईलमुळे याच्यामुळे लगेच हे होते, तर एकमेकाला भेटत येत लगेच चालू होतं. समोरचा पोरगा कसा आहे काय कसं आहे हे बघितलंच जात नाही. यांच्या ह्या प्रेमाच्या पुढे सारं आंधळ होतंय. तिकडे कॉलेज चालू आहे ना, तिकडे लग्न डिग्री पोरग संगत अशी गंमत झाली. घरी आई बापाला करायचं काय, शिकत तिकडे शिकत आई बाप पैसे पाठवून कसं काय डोळे उघडत नाही या लोकांचे. काय बरं मी काय म्हणतो अण्णा, बरं आयुष्यभर बी नाही ना हे. आता कितीक बघितलं आपण, कितीक पळून गेलेले पोरं पोरी आहेत ना, अक्षरशः निम्म्यातून 5-6 महिने झाले का मागे येते. बरं का पोरगी इथं आल्यानंतर हे होती आणि सगळ्या गोष्टी परत नाही होतात, पण ते बट्टा लागतो ना आज त्या खानदानाला म्हणा. सोप्या गोष्टी आहेत का या. लोक तुम्हाला सांग का, लोक बोलताना बोलत आहेत की बा काय नाही बरं आहे. आता आपल्याला मग यांना म्हणायला काय जाते काय नाही, पण त्याच्या जीवाला माहिती आहे ना काय आहे ते.
दाजीला घेऊन दवाखान्यात घेऊन जाऊ आपण आता. आम्ही दवाखान्यात बरं एक काम जातो करा डेपुटी. हे बघा दाजी झाल्या गोष्टी आता हे करू नका सगळ्या गोष्टी आम्ही पाहुण्याला सांगतो चालेल. आणि पोलीस स्टेशनला जाऊ आणि कंप्लेंट देऊ की असं झालंय ते चट त्याचा शोध लावतील आणि अजिबात विचार करू नका अजिबात विचार करायचा नाही हे बघ त्यांनी तुमचा विचार केलाय का पळून जातानी हा मला सांग ना आपल्या बापाने एवढा घाट घातलाय त्याला काय काय होईल याचं हे केलंय का त्यांनी तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काय जे होईल ते होईल काय होत नाही तुम्हीच पहा डेपुटी काय करायचं ते तुम्हीच पहा आता. तुम्ही आता पाहुण्याच्या पुढे जाऊ नका हे बघा तुम्ही आहे ना तुम्ही यांची जेवाचं बघा आणि ते नवरीच्या आई बी तिथं पडली बेशुद्ध पडली म्हणते तिला दवाखान्यात नेलंय तुम्ही आम्ही सांगितलं नाही तुम्हाला तिला बरं आहे आता तिला बरं आहे तुम्ही चल उठ चल त्यांना आणि मी काय माझ्या गाडीत घेऊन जाईल मी पाहुण्याला बघतो तुम्ही काळजी नका करू.